हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. आपण 35वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. अर्जुनाने 33 आणि 34 या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांसमोर आपले विचार मांडले आणि आता या 35व्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. वाचूया. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गुह्यते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहू कौन्तेया, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. तर हा खूप महत्वपूर्ण श्लोक आहे, कारण भगवान श्रीकृष्ण स्वतः मनाला कसं निग्रहित करायचं ह्याचं मार्गदर्शन करत आहेत. शब्द बघूया. श्री भगवान उवाच. तर भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. काय म्हणत आहेत ते? असंशयम महाबाहो, हे महाबाहो अर्जुन, निसंशय मनो दुर्निग्रहम चलम. तर मन कसं आहे? तू म्हणतोस तसंच मन कसं आहे? निग्रह करण्यासाठी कठीण आहे. का? कारण ते चलम आहे, चंचल आहे. तर चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे. दुसऱ्या ओळीत भगवंत काय म्हणत आहेत? उपाय देत आहेत. हो, तू म्हणतोस तसं निश्चितच, संशयच नाही, मन तर चंचल आहेच, पण उपाय काय देत आहेत? पण अभ्यासेन तू म्हणजे परंतु, अभ्यासेन तर योग्य अभ्यासाने, आणि तू कौन्तेय हे अर्जुना वैराग्येन च गुह्यते. वैराग्य म्हणजे काय? अनासक्तीने. गुह्यते, गुह्यते म्हणजे काय? संयमित करता येते. ते मन आहे ते वश करणे शक्य आहे. तर 6व्या अध्यायामध्ये भगवंत, ज्याचं नाव आहे ध्यान योग, तर त्यामध्ये अष्टांग योगाचं वर्णन करताना काय म्हणतात की मनाला नेहमी समभावनेत ठेवायचे. शत्रू मित्र असा भेद करायचा नाही. सगळ्यांना आत्म्याच्या रूपात पहा. पण अर्जुनाला हे सगळं खूपच कठीण वाटतंय आणि त्यामुळे 33 आणि 34 या श्लोकामध्ये अर्जुनाने सांगितलं की मन कसं आहे? चंचल आहे. ही तुमची योग पद्धती तुम्ही सांगता आहात, अष्टांग योग पद्धती, ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते आहे. आणि 34व्या श्लोकात तर अर्जुन म्हटला की मनाचा निग्रह करणं, ज्याचे जसं मन कसं आहे? चंचल, उच्छृंखल, दुराग्रही, अत्यंत बलवान आहे, तर असं मन निग्रहित करणं हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे. तर हे सगळं सांगितलं अर्जुनाने. तर जीवनामध्ये अर्जुनाचं म्हणणं काय आहे? मी क्षत्रिय आहे, मी संसार म्हणजे गृहस्थ आहे, तर शत्रू मित्र हे मी बघतोच. आणि आता म्हणून अर्जुनाला हा जो प्रश्न पडला आहे की अरे, हे असं मन आहे, मग तुम्ही असं अष्टांग योग करायला सांगताय, ते कसं शक्य आहे? तर भगवान श्रीकृष्ण आता या 35व्या श्लोकात अर्जुनाला उत्तर देताना म्हणतात की मन चंचल आहे, तर असंशय म्हणजे यात काहीच संशय नाही. भगवान श्रीकृष्ण आता या 35व्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणत आहेत की चंचल मनाला संयमित करणं हे निसंशय अत्यंत कठीण आहे. तर जसं एखादं माकड आहे, ते झाडावर सतत इथून तिथून जात असतं, तसं मन कसं असतं? चंचल असतं. तर वैष्णव आचार्य समजवतात की आपण जेव्हा रोज सकाळी हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला बसतो, तेव्हा आपल्या मनात अनेक सारे विचार येतात. खूप लोक असं आपल्याला सांगत असतात आणि आपल्याला काय वाटतं की अरे, हा विचार इतका महत्वपूर्ण आहे, आणि जप करता करता आपण कधी त्या विचारावर, त्या
चिंतन मनन करायला लागतो आपल्याला समजत नाही. आपल्याला वाटतं आताच मला या विषयावर विचार करायला हवा. मात्र वैष्णवाचार्य तिरकसपणे म्हणतात की ते विचार इतके महत्वाचे असतात की आपला जप झाल्यावर ते आपल्याला विचार आठवतही नाहीत. तर अशा रीतीने मन काय आहे सारखं इकडे तिकडे पळत असतं. तर का असं कारण हा मनाचा स्वभाव आहे. मन हे चंचल असतं. तर भगवंतांनी अर्जुनाचे जे विचार आहेत ते स्वीकारले आणि दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत उपाय देत अभ्यासेन तू. तू म्हणजे काय परंतु पण काय आहे अभ्यासेन म्हणजे या मनाला निग्रह करणं शक्य आहे. कशा रीतीने अभ्यासेन. तर असं समजवलं जातं की भगवंतांना काय म्हणायचं आहे की भगवंत म्हणतायत की तुम्हाला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. अभ्यास म्हणजे काय प्रयत्न करायचा आहे. सराव करायचा आहे. तर अजून आपण काही परफेक्ट झालेलो नाहीयेत. त्यामुळे आपण रोज जर प्रयत्न करत राहिलो, आपण जर विचार केला की मला प्रगती करायची आहे त्यासाठी मला प्रयत्नशील राहायचंय तर ह्याला म्हटलं जातं अभ्यासेन. तर जसं जीवनात अभ्यास करून आपण एखादी कला कशा रीतीने शिकू शकतो हे आपण जाणू शकतो. एक जर्मन संगीतकार होता त्याचं नाव होतं मोझार्ट. तर तो मोझार्ट पियानो हे जे वाद्य आहे ते अतिशय सुरेखरित्या वाजवायचा. खूप लोकप्रिय होता. तर त्याला एक स्त्री त्याच्याकडे येऊन म्हणाली की मोझार्ट तुम्ही खूपच सुरेखपणे हा पियानो वाजवता. तर मोझार्टने अतिशय नम्रपणे उत्तर दिलं की मी पियानो वाजवण्यासाठी जो सराव करतो, जितकी मेहनत करतो तितकी मेहनत आणि प्रयत्न जर तुम्ही केले तर तुम्ही माझ्यापेक्षा अधिक चांगले वाजवू शकाल. तर हा जो अभ्यासेन हा शब्द आहे त्याचा अर्थ काय आहे पुन्हा पुन्हा आपल्याला सराव करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. तर बरेचदा आपल्याला काय वाटतं आपण एखादा महान प्रसिद्ध व्यक्ती बघतो तर आपल्याला वाटतं अरे हा तर आपोआप महान बनलाय, हा तर दिव्य आहे, तो असाच गुणवान जन्माला आला. पण त्याने असं महान बनण्यासाठी केलेले जे प्रयत्न आहेत, जो सराव आहे, जे अभ्यास आहे, जे कष्ट आहेत ते आपण सहजपणे दुर्लक्ष करत असतो. तर अभ्यास हा शब्द खूप महत्वपूर्ण आहे. पुढचा दुसरा भगवंत म्हणत आहेत वैराग्येन. तर वैराग्येन म्हणजे काय अनासक्तीने. तर अनासक्तीने म्हणजेच काय आहे हे जे इंद्रिय उपभोगाची जी इच्छा असते किंवा इंद्रिय तृप्ती करणं असतं त्यामध्ये काय आहे मनुष्याने वैराग्य आणायचंय म्हणजेच अनासक्ती आणायची आहे. म्हणजेच काय करायचंय इंद्रिय तृप्तीमध्ये दोष दृष्टी ठेवायची आहे. म्हणजे काय म्हणायचंय की ही इंद्रिय तृप्ती माझ्यासाठी विषा समान आहे, मी ती इंद्रिय तृप्ती करणार नाही. याला काय म्हटलं जातं वैराग्य म्हटलं जातं. तर असे दोन उपाय भगवंत देतात. तर एकदा भाषांतर वाचूया. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे महाभाऊ कौंतेया चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. गीताभूषण टीकेमध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की 6.34 मध्ये अर्जुनाने जे बोलले होते वाक्य त्याला भगवान श्रीकृष्ण या 35व्या श्लोकामध्ये स्वीकृती देताना म्हणतात की निश्चितच मनाला संयमित करणं खूप कठीण आहे तरी सुद्धा मनाला वैराग्याने निग्रहित केले जाऊ शकते. तर हे वैराग्य कसं आहे विषय भोगांप्रती दोष दृष्टीने उत्पन्न होतं. तर म्हणजेच काय आहे मनुष्याने जाणलं पाहिजे की मी हा इंद्रिय विषयांचा उपभोग केला तर काय होतंय हिची मी कर्म करेन उपभोग घेण्यासाठी तर त्या कर्मामुळे मला कर्मबंधन लागेल आणि पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकून राहायला लागेल आणि त्यामुळे ह्या विषय भोगांप्रती दोष दृष्टी आपल्याला आली पाहिजे. तर अशी दोष दृष्टी म्हणजे काय तर हे समजवताना वैष्णवाचार्य सांगतात की जेव्हा आपल्याला खूप सर्दी खोकला ताप असं झालं आहे तेव्हा आपण काय करतो आंबट दही खात नाही. का बरं
कारण आपण जाणतो की हे जर आंबट दही मी खाल्लं तर माझा हा जो रोग आहे तो आणखीन वाढेल. तर जेव्हा डॉक्टर तपासतात आणि बघतात की समोरचा जो रुग्ण आहे त्याला न्यूमोनिया झालेला आहे, खूप ताप वगैरे येतो आहे, तेव्हा डॉक्टर म्हणतात की थंड पदार्थ, आईस्क्रीम वगैरे खाऊ नका. तर म्हणजेच काय ते जे पदार्थ आहेत त्यांच्या प्रती काय आपल्याला दोषदृष्टी ठेवायची आहे. जाणायचंय की हे पदार्थ मी खाल्ले तर माझा रोग बरा होण्याऐवजी वाढणार आहे. म्हणजेच काय आहेत ते पदार्थ आहेत ते त्यावेळी आरोग्यासाठी अयोग्य आहेत. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतायत की वैराग्याने मनाला संयमित करणं शक्य आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की इंद्रिय विषय भोग हे कसे आहेत, भौतिक आहेत आणि ते आत्म्यापासून वेगळे आहेत. आत्म्याचे गुण आणि स्वप्रकाशक सुखांच्या अभ्यासाद्वारे मनाला संयमित केले जाऊ शकते. म्हणजे काय काय म्हणतात श्रील बलदेव विद्याभूषण, तर ते समजवण्यासाठी वैष्णवाचार्य सांगतात की जो मनुष्य आहे त्यांनी जाणलं पाहिजे की मी कोण आहे, मी आत्मा आहे, मी आध्यात्मिक आहे. आणि हे भौतिक इंद्रिय विषय भोग आहेत ते कसे आहेत, भौतिक आहेत. तर आध्यात्मिक गोष्टी करूनच आनंद मिळणार आहे. आध्यात्मिक आपण आहोत तर भौतिक जे गोष्टी आहेत ते आपल्याला कधीच संतुष्ट करू शकणार नाही. तर आपण मनुष्याने काय जाणलं पाहिजे की मी सच्चिदानंदमय आहे. आणि हे जड पदार्थ कसे आहेत, निरानंदमय आहेत. ते जड पदार्थ कायम राहणारेही नाहीयेत, सत नाहीयेत आणि त्यातनं कोणताही शाश्वत आनंदही मिळणार नाही. आणि मी आत्मा आहे तो कसा आहे, सच्चिदानंदमय आहे. आणि ज्या गोष्टी स्वतःच हे जड पदार्थ, भौतिक पदार्थ स्वतःच निरानंदमय आहेत, तर अशा गोष्टी कसे कोणाला सुख देऊ शकतील. कारण असं मग आपल्याला का बरं वाटतं की ही गोष्ट मी करतो आहे तर मला आनंद मिळतो आहे, भौतिक इंद्रिय तृप्तीत आनंदाचे अनुभव वाटतो, असं का होतं. कारण आपण शारीरिक स्तरावर जेव्हा जगतो त्याला म्हटलं जातं देहात्म बुद्धी असणं. तर मनुष्य त्यामध्ये काय म्हणायला लागतो की मी शरीर आहे. पण मनुष्याने जाणलं पाहिजे, हे वैदिक शास्त्राचं श्रवण करून भक्तांद्वारे जाणलं पाहिजे त्यांनी की मी कोण आहे, मी तर आत्मा आहे आणि मला मनुष्य जन्म मिळाला आहे तर ह्याचा सदुपयोग करून मला आत्मसाक्षात्कार करायचा आहे. आणि मला भगवंतांची जे नातं जे माझं होतं, जे मी विसरलो होतो ते पुन्हा आता मला जोडायचं आहे. तर एक इंग्रजी वाक्य आहे, नो कॉम्प्रोमाइज विथ माया. तर ही जी या भौतिक जगतात माया शक्ती आहे तिच्याशी काय आहे, आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये, मायेत अडकून बसायचं नाहीये. म्हणजेच काय आहे, शारीरिक स्तरावर जगायचं नाहीये, अज्ञानात जगायचं नाहीये. एनी कॉम्प्रोमाइज विथ माया विल कीप अस इन धिस मटेरियल वर्ल्ड. म्हणजे जर आपण आत्ता इंद्रिय उपभोग करतो आहोत, जर आपण आत्ता या क्षणी इंद्रिय उपभोग याचं जीवन जगत आहोत, तरी जे वैदिक शास्त्र श्रवण करून आपण काय जाणून घेतलं पाहिजे की ह्या इंद्रिय उपभोगामुळे काय होईल, मी जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून राहीन. आणि म्हणून मला आता या इंद्रिय उपभोग आहेत त्यांच्या प्रती दोष दृष्टी ठेवायची आहे आणि मला भगवंतांची नातं जोडायचं आहे. तर आपल्या सगळ्यांनाच हे जे ध्येय आहे, लक्ष्य आहे, ते मनात कायम ठेवून प्रयत्नशील राहायचं आहे. तर यासाठी उदाहरण दिलं जातं की IAS ही जी परीक्षा आहे मोठा अधिकारी होण्यासाठी, तर त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी जे विद्यार्थी असतात ते 17-18 तास अभ्यास करतात आणि गोल जे आहे, जे लक्ष्य आहे ते कायम त्यांच्या मनात असतं. त्यामुळे ते आपलं मन इकडे तिकडे जाऊ देत नाही. त्यांचं ध्येय काय, मला ही परीक्षा पास करायची आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की अभ्यास जो शब्द आहे दुसऱ्या ओळीत, त्याचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा करणं, सराव करणं. तर वैदिक शास्त्रात वैदिक शास्त्र जेव्हा मनुष्य सुरुवातीला श्रवण करतो तेव्हा मनुष्याला फारसं समजत नाही, पण तो
प्रयत्नपूर्वक रोज रोज नियमितपणे हे वैदिक शास्त्राचं श्रवण करत राहिला तर काय आहे, आणि तो जाणतो काय आहे की हे जे मी श्रवण करत राहील तर काय हळूहळू मला हे समजेल आणि हे श्रवण केल्याने माझं कल्याण होणार आहे. तर मग तो प्रयत्नपूर्वक या कृष्ण कथा हे सगळं श्रवण करतो. तेव्हा काय होतं, हळूहळू त्याला या श्रवणामध्ये गोडी यायला लागते. त्यामुळे अभ्यास करणं, सराव करणं हे आवश्यक आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की ज्याप्रमाणे योग्य रीतीने नियमित औषध घेतल्याने आणि पथ्य नीट पाळण्याने रोगी हा रोगमुक्त होऊ शकतो. म्हणजेच काय आहे, रोगावर विजय मिळवला जाऊ शकतो. तसंच या चंचल मनावर पण विजय मिळवला जाऊ शकतो. तर पुढे जो महाबाहो शब्द आहे पहिल्या ओळीतला दुसरा, त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण समजवतायत की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथे महाबाहो म्हणता आहेत. बाहू म्हणजे हात, असे मजबूत तुझे हात आहेत. म्हणजेच भगवंत अर्जुनाला म्हणता आहेत की तू शूरपणे वागून शत्रूवर विजय मिळवतोस, नेहमीच असं करतोस. तर त्याचप्रमाणे विवेकाचा वापर करून मनाला जिंकून घे, मनाला वश कर. तर असं हे जे मन आहे त्याच्याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी 6.5 मध्ये चर्चा केली होती. तर आपण 6.5 हा श्लोक वाचूया सगळेच जण. त्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणता आहेत, मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रू आहे. तर मित्र असलेलं जे मन असतं ते काय आहे, आपल्याला भगवंतांकडे जायला मदत करतं. आणि शत्रू असलेलं मन आहे ते आपल्याला इंद्रियोपभोगाकडे नेतं आणि कर्मबंधनात अडकून ठेवतं आणि त्यामुळे आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून ठेवतं. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.